मोठ्या प्रमाणात पाऊस झालेल्या सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या यादीतून वगळण्यात आले होते। राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी फक्त 26 जिल्ह्यांचा या अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता। जिल्ह्याला वगळल्याने सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे आणि शेतकऱ्यांनी याबाबत आवाज उठवला होता। त्यामुळे आता अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे। राज्यात सर्वाधिक पाऊस हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पडला होता। अशी पावसाची नोंद देखील झाली होती। सोलापूर जिल्ह्यातील खरीपाची अनेक पिके पाण्याखाली नष्ट झाली आहेत। हजारो हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना मदतीची गरज आहे। असे असतानाही सोलापूर जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला नव्हता। याबाबत सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री कृषी मंत्री यांना निवेदन देत शेतकऱ्यांसोबत जिल्हा प्रशासनाला निवेदन अर्ज केले होते। तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता। याचीच दखल घेऊन आता सोलापूर जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।